सो स्टेशनमधून बाहेर निघल्यावरती तिथं ऑटोवाले उभे असतात. सो इथं तुम्ही ऑटो घ्या. हम्पीचे 300 रुपये घेतात तिथं डायरेक्ट. भरपूर ऑप्शन आहेत ऑटोचे आपल्याला. सो इथनं आपण ऑटो घेऊन जाऊ शकतो. पर पर्सन 300 रुपीज. सो ये होमस्टे नेचरयुक्त आहे. समोर दिसतंय मंदिर आपल्याला आणि इथं एक 3.5 किलोमीटर आपलं डेस्टिनेशन आहे. आणि होमस्टे इथंच आपण हॉटेल केली. सो अशी ही रूम आहे. एक रूम खाली आहे आमची. परफेक्ट आहे. वॉशरूम तुम्हाला दाखवून देतो मी. सो वॉशरूम क्लीन आहे. सध्या तरी क्लीन करायचं आहे. सो ओव्हरऑल अशी रूम आहे. ठीक आहे. सो आता फ्रेश होऊयात आणि खाली जाऊयात. 14व्या ते 16व्या शतकादरम्यान विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेले हम्पी हे भारतातील सर्वात समृद्ध आणि शक्तिशाली शहरांपैकी एक. त्या काळात येथे व्यापार, कला, संस्कृती आणि वास्तुकला यांचा सुवर्ण काळ होता. हम्पी या नावाचा उगम संस्कृत शब्द पंपापासून झाला आहे. पंपा हे देवी पार्वतीचे दुसरे नाव मानले जाते. तसेच रामायणातील किष्किंधा नगरी म्हणजेच वानरराज सुग्रीवचे राज्य याच परिसरात असल्याचे आढळून येते. हम्पीतील सर्वात प्रसिद्ध आणि आकर्षक स्थळ म्हणजे विजय विठ्ठल मंदिर. येथे असलेला दगडी रथ भारतातील सर्वात सुंदर शिल्पकृतींपैकी एक मानला जातो. या मंदिरातील 56 संगीत स्तंभ हे विशेष आकर्षण आहे. त्या स्तंभांवर हलक्या हाताने टकटक केल्यास विविध संगीत स्वर ऐकू येतात. ही त्या काळातील अभियांत्रिकी आणि कला कौशल्याची अद्भुत देणगी आहे. चला तर मग अशाच इतिहासाच्या वारशाला भेट देण्यासाठी आपण आलो आहोत हम्पी या ठिकाणी. नमस्कार मंडळी, आपल्या हम्पीच्या व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सो आज आपण आलो आहे हम्पीमध्ये आणि आता मंदिर एक्सप्लोअर करतो आपण. विरूपाक्ष जो मंदिर आहे ते आपण उद्या एक्सप्लोअर करणार आहे, कारण की आज आपल्याकडे वेळ नाही आहे तेवढा. सो माझ्या मागे दिसतात हे मंदिरं आहेत. हे गणेशजींचं मंदिर आहे, जस्ट एक्सप्लोअर केलं आहे आणि आता आम्ही सनसेट पॉईंट बघायला चाललो आहे. तर आता हळूहळू पुढे जाऊयात आपण. खूप थ्रिल असणार आहे या ट्रेकमध्ये. या जर्नीमध्ये खूप मंदिरं आहेत पुरातन, ते आपण एक्सप्लोअर करणार आहे. सो ते आता आपण हळूहळू पुढे बघूयात व्हिडिओमध्ये. चला. सो गेटमधनं पुढे आल्यावरती हा महल टाईप लागतो आपल्याला. जो महलसारखा दिसतोय. दगडातलं बांधकाम आहे जे महलसारखं दिसतंय. सो ते आता आपण बघूयात. थोडं पुढे आले की हे मंदिर आहेत अजून पौराणिक दगडात कोरलेले. आजूबाजूचा व्ह्यू आहे, जे दगडाचे व्ह्यू आहेत ते खरंच खूप सुंदर आहेत. अजून एक अवशेष दिसतं आपल्याला जुनं मंदिराचं. सो आता ते एक्सप्लोअर करूयात आतमध्ये जाऊन. महल टाईप आहे. आतमध्ये रूम्स आहेत. हे मंदिर आहेत की काय आहेत सांगता नाही येणार. सभामंडप टाईप आहे हे.
समोर दिसते आपल्याला. मंदिर बघत बघत आता आपण व्ह्यू पॉइंटला आलोय, जो संध्याकाळी जिथे खूप गर्दी असते लोकांची, जे बघायला खूप गर्दी करतात लोक संध्याकाळी. सो एवढे मंदिर आहेत इथे की आपल्याला साधारणतः 7 ते 8 दिवस लागतात सगळे मंदिर जर बघायचा आपण प्रयत्न केला तर. 3-4 दिवसामध्ये सगळे मंदिर बघणं पॉसिबल नाही आपल्याकडनं, कारण की छोटे छोटेसे मंदिर आणि छोटे छोट्याशा वास्तू एवढ्या आहेत, तिथेच आपल्याला वेळ जातो शूटसाठी, दर्शनासाठी, बघण्यासाठी. सो त्यासाठीच आपल्याला वेळ लागतो. आणि हा व्ह्यू पॉइंट आहे, सनसेट पॉइंट सॉरी, माझ्या मागे दिसतंय. फेस्टिवल सीझन आहे त्याच्यामुळे सगळीकडे गर्दी आहे आज. आणि ह्या ज्या पर्वतरांगा आहेत आजूबाजूच्या दगडांमधल्या, ते आपण बघू शकतो किती भारी सुंदर दिसतात. लाल कलरचे दगड आहेत ही, आणि या दगडांमध्येच हा डोंगर मध्ये कोरलेले हे मंदिर आहेत. आणि हा फेस्टिवल सीझन असल्यामुळे खूप गर्दी आहे. आता माझ्या इकडे समोर पण मंदिर दिसत असेल तुम्हाला, इकडे पण एक मंदिर आहे. सो आता इकडचं झाल्यावरती आपण त्या साईडला जाऊयात मंदिर बघण्यासाठी. समोर पण खूप वास्तू आहेत. माझ्या आजूबाजूला सगळीकडे मंदिराच्या वास्तूच आहेत, मुळात सगळीकडे मंदिरच मंदिर आहेत. तर आज बघूयात आपण किती एक्सप्लोर होतोय आपल्याच्यानं. जेवढं एक्सप्लोर होईल तेवढा आपण प्रयत्न करूयात करण्याचा. आणि मग बाकीचं विरूपाक्ष मंदिर जे आहे ते आपण उद्या सकाळी जाऊन एक्सप्लोर करणार आहे. बाकीचे मंदिर उद्या एक्सप्लोर करणार आहे. सो चला आता हळूहळू बघूयात बाकीचे पण मंदिर. अजून काही पुरातन अवशेष आहेत. महादेवाची पिंड आहे आतमध्ये. हर हर महादेव. शिवरात्री आहे आज आणि महादेवाचं दर्शन आपण घेतो. हे 2 नंबरचं विटायचं बांधकाम दिसतं आपल्याला. म्हणजे हे पण महादेवाची पिंड आहे. इथे छोटे छोटेसे मंदिरं आहेत. हा दगड दिसतोय बघा खाली आलेला आहे, हा पडू शकतो कोणाच्या अंगावरती. सोडा केअरफुल इथे मी इथं दर्शन घेऊन जाऊ. म्हणजे हे 3रं मंदिर आहे. इथे पण कदाचित महादेवाचीच पिंड असेल, आतमध्ये आहे. फोटो वगैरे ठेवलेत. तो वरचे अवशेष बघून आपण आलो. इकडनं महाल वगैरेचे अवशेष आहेत वरती. आणि इथे जास्त भंडाऱ्याची प्रोसेस चालली आहे. भंडारा आहे लोकांचा. दुर्दैव असं आहे इकडे कपल्स येऊन बसतात. कोरीव काम जे दिसतं आपल्याला हे केलेलं आहे. सो इकडनं एंट्रन्स आहेत ना, आतमध्ये आलो आपण. आणि हे चक्र टाईप, आय थिंक शकुनी मामाच्या काळामध्ये हे जे खेळत होते गेम, तो हा इथं कदाचित खेळला जात असेल. हा दिसतं आपल्याला. हे सेम जे हे असे मंदिर आहेत, सेम एका लाईनीत सगळ्या 3 मंदिर सेम आहे. आणि मी जिथे उभा आहे हे सुद्धा सेमच मंदिर आहे. सो आणि हे विरूपाक्ष मंदिर समोर दिसतं आपल्याला इथं बघा. हे जे खांब आहेत अजून अशाच स्वरूपात आहेत अवशेष. इकडे नंदी महाराजांची पेंट दिसते पण अंधारामुळे तो आपण फ्लॅशलाईट चालू करत. अंधारात काही दिसू शकत नाही.
चित्र दिसतात आपल्याला नृत्य करताना मांडवावरती नृत्य गाणे. सो हे मंदिर आहे आणि हा फेस्टिवल सीझन असल्यामुळे हत्ती दिसतोय, कला प्रदर्शन करतायत. फेस्टिवलचा हा सगळा गदारोळ आहे कार्यक्रमाचा, जे शो वगैरे आहे त्याच्यामध्ये सगळे कार्यक्रम वगैरे करतात. लक्ष्मी नरसिंह मूर्ती एकाच अखंड पाषाणातून म्हणजेच दगडातून बनलेली भगवान विष्णूची नरसिंह अवतारची भव्य मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. मंडळी, या जर्नीतला डे 2 मॉर्निंग झाली. सकाळी उठून आपण आता फ्रेश होतो आणि फ्रेश होऊन आता आपल्याला निघायचं आपल्या प्रवासाकडे. तर ही आमची हॉटेल आहे पॅराडाईज. इकडे स्टे केला, अति कमी खर्चामध्ये आपण इथं राहू शकतो. सुविधा पण चांगल्या आहेत सगळ्या गोष्टी. सो तुम्हाला मी रूम दाखवतो आधी की कशा आहेत. असे नमुने ट्रिपमध्ये आहेत आमच्या. बेड आहे, तिकडं पण एक रूम आहे. सो चांगल्या रूम आहेत. होमस्टे हॉटेल असल्यामुळे चांगल्या स्वरूपात आहेत. हे डायनिंग हॉल, किचन समोर दिसतं. हे डायनिंग हॉल जेवणासाठी. इकडे रात्री आपण मॅच बघितली. सो यांचं किचन आहे. इकडे ह्या 3 रूम आहेत वरती, 1 2 3. आणि हा आजूबाजूचा व्यू. पण एवढं आहे. आणि इकडं आता जायचं आपल्याला. समोर बस आहे आणि बसचं तिकीट आहे पर पर्सन 30 रुपये. आणि मंदिराचं बघायचं पण तिकीट आहे
20 की 25 रुपये. आता आपण तिकीट काढूयात. हे तिकीट काउंटर आहे इकडे. तिकीट काढून मग आपण मंदिर बघायला जाऊ. टेम्पल बघण्यासाठी तिकीट काढावं लागतं. हे बसचं तिकीट पर पर्सन 30 रुपीज येणं आणि जाणं याच्यामध्ये इन्क्लूड असतं. सो आपण 7 जण आहे. आता 210 रुपये आपण यांना देऊयात. पौराणिक मंदिर, स्तंभ वगैरे आहे तिकडे सभामन. आणि हे समोर मंदिर दिसते. स्वतः मंदिरात एंटर करूयात. वरची ही बाजू दिसते विटांनी बांधलेली. बघा विटायचं बांधकाम दिसतं. आणि ह्याच्यावरची नक्षी काम केलेलं आहे. मूर्त्या वगैरे आहे. समोर पण मंदिर आहे तिकडे. आपण नंतर बघत. मंदिराची बाहेरची आतमधली बाजू आहे. सॉरी, डाव्या साईडला पण एक मंदिर आहे उजव्या साईडला. आणि समोर दिसतंय हे दगडात कोणाला मंदिर. काम आहे. मूर्त्या आहेत. सो विठ्ठल टेम्पल मध्ये आहे. सो हा तो रथ आहे. दगडातून कोरलेले हे मंदिर रथाच्या स्वरूपात असून याच्या भोवती मोठे प्रांगण आहे. या रथावर एक बुरुज 1940च्या दशकात काढला गेला. हा रथ उत्सवादरम्यान मंदिराभोवती फिरवत जात असल्याची आख्यायिका आहे. हे कलाकृती, सौंदर्य, कोरीव काम दिसते बघा. इथे मूर्त्या आहेत. इथं प्रॅक्टिस करताना घोडे सगळेजण आहेत. खाली दिसतंय कार्विंग जी केली. हॉर्स रायडिंग, घोडा वगैरे कार्विंग केली. अद्भुत असं सौंदर्य आहे हे खरंच.
त्या गोष्टी बघण्याच्या योग्य आहेत की काय हे सौंदर्य, काय आपला वारसा आहे जुना, जो आपण जपत आलोय. सुंदरचं मंदिर किती भारी आहे, सगळं दगडांमध्ये. कोरलेलं मंदिर आहे, हे समर्पित मंदिर आहे, ते आपण आता एक्सप्लोर करूया. वरती कार्विंग दिसते तुम्हाला, त्या काळातील झोमर वगैरे आहेत. आणि हे पिलर खांब जे आहेत किती सुंदर आहेत. हे कार्विंग, ह्या मूर्त्या.